जय शिवराय. गुटखाबंदी संदर्भात रक्षपतीचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुशीलदादा मोजरांनी एक मोहीम उघडली होती. त्याच अनुषंगानं आज आपण बोरगावच्या हद्दीमध्ये संशयितरित्या गाडी चालवत होती पिकअप ती गुटखा संदर्भात आहे त्याचा पाठलाग करून आम्ही पकडल्यानंतर तिथला ड्रायव्हर तो पळून गेला व त्याचं जर मागं चेक केलं असताना बघितलं असताना तो गुटख्याचा वास आला आणि गुटख्याचे हे सगळे पोते दिसत होते. त्याचबरोबर आम्ही तात्काळ इथले एपीएस साहेब बोरगावचे जे आहेत वाळविके साहेब तर त्यांना कॉल करून त्याची माहिती दिली. त्यांनी गाडी पाठवली. तसेच सहाय्यक आयुक्त जे आहेत अन्न विभागाचे शिंदे साहेब त्यांनाही आम्ही कळवलं. त्यांचेही सगळे पथक आलेले आहेत. त्यांचे मोजमाप केलेले आहे. याच्यामध्ये गुटखा बंदीत असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये आणि सातारा जिल्ह्यात त्याची वाहतूक पुण्यामध्ये जाते. या संदर्भातलं माननीय एसपी साहेबांनी निवेदन दिलं होतं की 7 दिवसामध्ये तुम्ही हे सगळं बंद करावं. अन्यथा रक्षक प्रदर्शन आंदोलन करेल. त्याचा श्री गणेशा म्हणा किंवा रक्षक प्रदर्शन आता रस्त्यावरती उतरून आक्रमक झालेलं आहे. जर पोलिसांनी ह्या संदर्भात सगळ्या जिल्ह्यातल्या तात्काळ कारवाई नाही केली तर रक्षक प्रदर्शन रस्त्यावर उतरून अजून तीव्र आंदोलन करेल व अशा अवैध गुटखा जे वाहतूक करतात जे विक्री करतात त्याच्या विरुद्ध तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल एवढं सांगतो. आज रक्षक प्रदर्शनाने कारवाई केली, काय सांगाल त्याबद्दल? रक्षक प्रदर्शन संस्थापक अध्यक्ष माननीय सुशीलदादा मोजरांनी अवैध गुटखा विक्रीविरुद्ध एक मोहीम उघडली. रक्षक प्रदर्शन सगळ्या मावळ्यांना तिने आदेश दिले की जिल्ह्यामध्ये जिथे जिथं अवैध गुटखा असेल तिथे धाडी मारा आणि ते पोलिसांनी स्वाधीन करा. त्याचाच एक भाग म्हणून काल रात्री आम्हाला संशयितरित्या एक पिकअप गाडी पुण्याच्या बाजून जाताना दिसली. त्याचा पाठलाग करत आल्यानं बोरगावच्या हद्दीमध्ये तो ड्रायव्हर पळून गेला. आम्ही बघितला असता त्याच्यामध्ये गुटखा होता. तात्काळ आम्ही बोरगाव पोलीस स्टेशनचे एपीआय वाळविके साहेबांना आम्ही फोन करून सांगितलं. त्यांनी गाडी पाठवली. तसं सहाय्यक आयुक्त जे आहेत अन्न विभागाचे शिंदे साहेब त्यांनाही कॉल केला. त्यांनीही त्यांचं पथक पाठवलं. ती गाडी घेऊन बोरगाव पोलीस स्टेशनमध्ये आज आलेलं आहे. त्याचे मोजमाप आणि बाकीची प्रोसेस चालू आहे. अवैध गुटखा जर सातारा जिल्ह्यामध्ये चालत असेल तर रक्षक प्रतिष्ठान त्याच्याविरुद्ध आक्रमक होईल व अधिक तीव्र स्वरूपात त्याचं आंदोलन करण्यात येईल असं एक ठणकावून सांगतो. बाकीच्या सगळ्या पोलिसांना एसपी साहेबांना एक विनंती आहे की आज गाडी जर आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते चळवळीतले कार्यकर्ते जर पकडत असू तर आपल्या पोलीस डिपार्टमेंटने हे तुम्ही तात्काळ तेवढ्या तीव्रपणे सूचना सक्त सूचना केल्या पाहिजेत की ज्या हद्दीमध्ये गुटखा चालतोय तिथल्या कारवाई झाल्या पाहिजेत. जर कारवाई नाही झाली तर त्या हद्दीमधले जे काय पोलीस कर्मचारी असतील त्याच्यावरती एसपी साहेबांनी कारवाई करावी अशी मी त्यांना एक विनंती करतो. व इथून पुढे रक्षक प्रदर्शन अजून तीव्र स्वरूपात आंदोलन सुरूच ठेवेल. जोपर्यंत गुटखा बंद होत नाही तोपर्यंत रक्षक प्रदर्शन थांबणार नाही. माननीय सुशीलदादा मोजरांचा आदेश आहे की रक्षक प्रदर्शन सगळे मावळे जिल्ह्यामध्ये पसरा व गुटख्याच्या ह्या जी विघात जी शक्य आहे जी चालू आहे त्या सगळ्यांच्यावर बिमोड झाला पाहिजे. आताच अन्न विभागाचे ज्या मॅडम आले होते त्यांनी त्याचं मोजमाप केलेलं आहे. 3 लाखाच्या आसपासचा माल हे पकडलेला आहे. ही सुरुवात आहे. कोट्यावधीचा माल वाहतूक होतोय. या संदर्भातलं एसपी साहेबांना आम्ही निवेदन दिले. त्याचा आम्ही जे बोलतोय ते खरं आहे. ते आज तुमच्या समोर पडलेलं आहे. कोट्यावधीचा माल आम्ही सांगतोय की इथून वाहतूक होते पुण्याच्या बाजूला कोकणात जाते. सातारा जिल्ह्यामधून वाहतूक होते. तात्काळ थांबवावी. नाही थांबली तर आम्ही आक्रमक आहोतच. म्हणजे प्रशासनाने जर दखल नाही घेतली तरी रक्षक प्रतिष्ठान हे गुटखाबंदी कायद्यासाठी काम करत राहणार. गुटखाबंदीसाठी रक्षक प्रतिष्ठान आता रस्त्यावरती उतरून काम करत आहे. त्याचा भाग आज तुम्ही बघत आहात. प्रशासनाला आम्ही अजून 1-2-3 वेळा देऊ. दरवेळी आम्ही प्रशासनाला नाही देत बसणार की गाडी प्रशासन या तुम्ही बघा असं नाही करणार. अजून 1-2 वेळा देऊ. त्यांना विनंती करू. त्याच्यानंतर रक्षक प्रतिष्ठान ह्याच्या विरुद्ध आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन आंदोलन छेडेल. त्यामध्ये प्रशासनाला कुठेही आम्ही बोलवणार नाहीये. आम्ही काय प्रशासनाला कामाला नाहीये. चळवळीतले काम करत आहोत आम्ही. आणि आमच्या अध्यक्ष आणि सुशीलदादांनी आदेश दिलाय त्या आदेशाचं पालन करून जोपर्यंत सातारा जिल्ह्यात गुटखा बंद होत नाही तोपर्यंत ही चळवळ थांबणार नाही.